लेक्चर सांगा. कोणता लेक्चर तुम्ही आज सॉलिड स्टेटचा पाहिलेला आहे? डेन्सिटी. अच्छा, डेन्सिटी पाहिलेली आहे. मिसाळ, काळे, हे बांगर, ही सर्व मंडळी जॉईन झालेली आहे. डेन्सिटी बरोबर आहे ना? डेन्सिटी इक्वल टू झेड डिवायडेड बाय ए क्यूब इंटू एन ए, बरोबर आहे ना? डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे झेड डिवायडेड बाय ए क्यूब इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. हा डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. सगळ्यात जादा डेन्सिटी कोणाची असेल बरं सांगा बरं मला. आणखी 5 मिनिट शिल्लक आहे, तोपर्यंत डेन्सिटी सांगा मला. डेन्सिटीमध्ये सगळ्यात जादा डेन्सिटी कोणत्या युनिट सेलची आहे? सिंपल, बीसीसी का एफसीसी? कोणत्या युनिट सेलची डेन्सिटी सर्वात जास्त राहील? विच हॅज द मॅक्सिमम डेन्सिटी? सिंपल, बीसीसी आहे का एफसीसी आहे? बघा लवकर फास्ट. सर्वात जादा डेन्सिटी कशाची आहे? सिंपल, बीसीसी की एफसीसी? सर्वात मॅक्सिमम डेन्सिटी कोणत्या प्रकारच्या युनिट सेलची असेल? बघा लवकर फास्ट. भोसले, खत्री, अभि, दमाले अभि, हे सर्वजण जॉईन झालेले आहेत. यस. तर एफसीसीची डेन्सिटी सर्वात जास्त आहे. एकदम करेक्ट. एफसीसी हॅज द मॅक्सिमम डेन्सिटी. कारण एफसीसीची पॅकिंग इफिशियन्सी बेटर आहे. पॅकिंग इफिशियन्सी एफसीसीची बेटर आहे. दॅट एफसीसी पॅकिंग इफिशियन्सी इज अबाउट 74%. बीसीसी पॅकिंग इफिशियन्सी इज 68%. अँड सिंपल युनिट सेलची पॅकिंग इफिशियन्सी 52.4%. वीर जॉईन झालेला आहे, पवळ आहे, भोज आहे, साळुंके. मुंडे, सिंपल युनिट सेलची पॅकिंग इफिशियन्सी फक्त 52.4% आहे. त्यामुळे ती लूज पॅकिंग आहे. लूज पॅकिंगचा अर्थ मेल्टिंग पॉईंट हाय का लो सांगा मला. जर डेन्सिटी जर जादा असेल, क्वेश्चन आहे का व्यवस्थित, डेन्सिटी जर जादा असेल तर मेल्टिंग पॉईंट वाढेल का कमी होईल? इन्क्रीज का डिक्रीज? हायर मेल्टिंग पॉईंट और लोअर मेल्टिंग पॉईंट? बघा लवकर, 3 मिनिटं शिल्लक आहेत आणखी. जर का डेन्सिटी जास्त असेल तर मेल्टिंग पॉईंट हाय असेल की लो असेल? बघा लवकर फास्ट. डेन्सिटी जर जास्त असेल तर मेल्टिंग पॉईंट हाय असेल की लो असेल? डेन्सिटी जेवढी जादा तेवढा मेल्टिंग पॉईंट हाय असेल का लो असेल? हा, बरेच लोक छान आन्सर द्यायला लागलेत. म्हणजे याचा अर्थ ते जॉईन झालेले आहेत, त्यांना माझा आवाज परफेक्टली येतोय, पिक्चर क्लिअर दिसते, माझं इमेज परफेक्ट दिसते, यावरनंही लक्षात येते. ठीक आहे, काय अडचण नाही. हा, डेन्सिटी जर जास्त असेल तर मेल्टिंग पॉईंट त्याचा हाय असेल. लो नसेल बेटा, मेल्टिंग पॉईंट हायर असेल. बरोबर आहे ना? मेल्टिंग पॉईंट हायर असेल त्याचा. मेल्टिंग पॉईंट विल बी व्हेरी हाय. बॉइलिंग पॉईंट सांगण्याची गरज नाही, कारण बॉइलिंग पॉईंट लिक्विडचा सांगितला जातो आणि मेल्टिंग पॉईंट हा सॉलिडचा सांगितला जातो. बरोबर आहे. त्यानंतर इथे या ठिकाणी आणखी डेन्सिटीमध्येच आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आपण पाहिलेलं होतं. बरोबर आहे. सिंपल युनिट सेलसाठी ए इक्वल टू 2r असतं. आठवतं का? बघा, सिंपल युनिट सेलसाठी ए आणि रेडियस, म्हणजे एज लेंथ आणि रेडियसमध्ये रिलेशन ए इक्वल टू 2r. बीसीसी मध्ये एज आणि रेडियसमध्ये रिलेशन आलं होतं ए इक्वल टू 4/√3 इंटू आर. आणि एफसीसी साठी आलेलं होतं ए इक्वल टू 4/√2 इंटू आर. बरोबर आहे का? आणि पॅकिंग फ्रॅक्शन काढलं होतं बघा आपण π/6 सिंपलसाठी. बीसीसी साठी काढलेलं होतं π/8√3 आणि एफसीसी साठी काढलेलं होतं आपण π/6√2. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पॅकिंग फ्रॅक्शन आपण त्यांचे कॅल्क्युलेट केलेली होती. करेक्ट आहे ना? तर हे पॅकिंग फ्रॅक्शन आपल्यासाठी खूप महत्त्वाचे. डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण पाहिलेला होता. पॉलिमर्सवरती, पॉलिमर्स त्याचबरोबर आणखी कशावर एक्झाम आहे आपली? पॉलिमर्स आहे, सॉलिड स्टेट आहे आणि स्टेट्स ऑफ मॅटर आहे. या 3 टॉपिक्सवर आपल्याला इथे ठिकाणी संडेची एक्झाम घ्यायची आहे. पॉलिमर्स सर आपण पाहिलेले होते. चला, तर इथे ठिकाणी सुरुवात करतोय मी पॉलिमर्स लेक्चर नंबर 2. ठीक आहे, चला. तर पॉलिमर्समध्ये इथे ठिकाणी आपण वेगळ्या प्रकारचे पॉलिमर्स पाहिलेली होती. लक्ष द्या, अलग अलग प्रकारचे पॉलिमर्स आपण इथे ठिकाणी पाहिलेली होती. तर पॉलिमर्समध्ये आपण जर सोर्सनुसार जर पाहिलं तर 2 प्रकारचे पॉलिमर्स दिसतील आपल्याला, डिपेंडिंग अपॉन द सोर्स. ॲनिमल पॉलिमर्स अँड व्हेजिटेबल पॉलिमर्स.
स्ट्रक्चरवरून जर पाहिलं तर इथे ठिकाणी म्हणजे स्ट्रक्चरचा विचार केला तर लिनियर चेन पॉलिमर, ब्रांचड चेन पॉलिमर आणि त्याचबरोबर आणखी काय क्रॉस लिंक्ड पॉलिमर असे 3 प्रकार पाहिले. त्याच्यानंतर जर समजा आपण इथे ठिकाणी पॉलिमरायझेशन प्रोसेस पाहिल्या तर ॲडिशन पॉलिमरायझेशन पाहिलं, कॉन्डेन्सेशन पॉलिमरायझेशन पाहिलं. बरोबर. चला तर इथे या ठिकाणी मी जर इथे या ठिकाणी हा मॉलिक्यूल मोनोमर जर तुम्हाला दिला CH2 डबल बॉन्ड CH2, बघा मी दिलेला मोनोमर तुम्हाला CH2 डबल बॉन्ड CH2, बरोबर आहे. पहा लवकर फास्ट. CH2 डबल बॉन्ड CH2, तर याला जर मी n टाइम्स घेतला तर याचा पॉलिमर तयार होतो आणि तो पॉलिमर बनतो, लक्षात ठेवा, विच इज दॅट पॉलिमर. पॉलिमरायझेशन झाल्यामुळे डॅश CH2 डॅश CH2 डॅश n टाइम्स, बरोबर आहे. याला बोलतो आपण पॉलिथिन. काय म्हणतो आपण त्याला? पॉलिथिन. पॉलिथिन बोलतो आपण त्याला. तर इथिलिनचं पॉलिमरायझेशन होतं आणि पॉलिथिन तयार होईल. क्लिअर. इथिलिनच्या पॉलिमरायझेशनने काय तयार होतो? पॉलिथिन. जर मी पॉलिप्रोपिलिन घेतला, म्हणजे प्रोपिलिन जर घेतला मी, प्रोपिलिन म्हणजे CH3CH डबल बॉन्ड CH2, याचं पॉलिमरायझेशन झालं n मॉलिक्युल्स घेऊ आपण, तर यापासून डॅश CH खाली CH3 होईल, सिंगल बॉन्ड CH2 आणि डॅश n टाइम्स होईल. बरोबर. पॉलिप्रोपिलिन म्हणतो. आता जर मी CH2 डबल बॉन्ड CH डॅश CN घेतला, आठवा Cl घेतला समजा, याचं नाव आहे व्हिनाइल क्लोराईड. बरोबर. तर या व्हिनाइल क्लोराईड पासून पॉलिमरायझेशन होईल याचं आणि पॉलिमरायझेशन तयार होईल CH2 डॅश CH हेअर Cl अँड डॅश दिस विल बी द n टाइम्स. क्लिअर ना. आता मला एवढं सांगा की इथे या ठिकाणी CH2 डबल बॉन्ड CH डॅश CN घेतला मी समजा, याचं नाव काहीतरी आहे आणि याच्या पॉलिमरायझेशनने हा पॉलिमर तयार होतो. सांगा मला याचं नाव काय असेल, एवढं सांगा मला लवकर, फास्ट लवकर. या पॉलिमरचं नाव काय असेल? व्हॉट इज द नेम ऑफ दिस पॉलिमर? या पॉलिमरचं नाव काय असेल? बरोबर आहे. वरचा तर PVC आहे, पॉलिव्हिनाइल क्लोराईड. हा पॉलिप्रोपिलिन आहे, पॉलिथिन आहे. बरोबर. तर या खालच्या पॉलिमरचं नाव काय असेल? यस, याचं नाव, या मॉलिक्युलचं नाव CH2 CHCN n टाइम्स. याचं नाव काय? यस, बऱ्याच लोकांनी खूप छान आन्सर द्यालेत. मिसाळ आहे, मिर्झा आहे, सय्यद, आखाडे, छान. तर पॅन बोलतो आपण त्याला. पॉलीॲक्रिलोनायट्राइल असं वेगळं नाव देतो. इट इज कॉल्ड द पॉलीॲक्रिलोनायट्राइल. जबरदस्त, फंटास्टिक. मला इथे या ठिकाणी एकदा तुम्ही मला सांगा, फुल्ली फ्लोरिनेटेड पॉलिमरचं नाव सांगा मला एकदा. विच इज अ फुल्ली फ्लोरिनेटेड पॉलिमर. जे सगळे ॲडिशन पॉलिमर्स आहेत, फुल्ली फ्लोरिनेटेड पॉलिमरचं नाव सांगा. फुल्ली फ्लोरिनेटेड पॉलिमर. विच इज द फुल्ली फ्लोरिनेटेड पॉलिमर. बरोबर. फुल्ली फ्लोरिनेटेड पॉलिमरचं नाव सांगा. फुल्ली फ्लोरिनेटेड पॉलिमर, बघा लवकर फास्ट. फुल्ली फ्लोरिनेटेड पॉलिमर. यस यस यस. नाही, पॉलीॲक्रिलोनायट्राइल तर नाही येणार, पॅन बी नाही येणार. हां, टेफ्लॉन. यस, PTFE, पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन. बिलकुल. CF2 डबल बॉन्ड CF2 आहे, हे n टाइम्स घेणार आपण आणि याचं पॉलिमरायझेशन जर झालं तर डॅश CF2 डॅश काय परत आणखी, हे CF2 सिंगल बॉन्ड CF2 अँड दिस विल बी द n टाइम्स. हा फुल्ली फ्लोरिनेटेड पॉलिमर, ज्याला आपण टेफ्लॉन बोलतो, पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन म्हणजे PTFE असं वेगळं नाव तुम्ही याला देऊ शकता. हे सगळे ॲडिशन पॉलिमर आहेत. मला सांगा, स्टायरीन घेतला आपण. स्टायरीन म्हणजे बेंझिन रिंगवर CH डबल बॉन्ड CH2, याला आपण स्टायरीन म्हणतो. आणि या स्टायरीनचं आपण पॉलिमरायझेशन जर केलं तर स्टायरीनच्या पॉलिमरायझेशनने तयार होईल डॅश CH. दिस इज अगेन द बेंझिन रिंग. हा बेंझिन रिंग आहे, सिंगल बॉन्ड डॅश CH2 अँड दिस विल बी द n टाइम्स. दिस इज कॉल्ड हिअर द पॉलिस्टायरीन. त्याला पॉलिस्टायरीन बोलतो आपण. तर हे सगळे ॲडिशन पॉलिमर्स आहेत. या सगळ्यांना नाव काय देणार आपण? ॲडिशन पॉलिमर्स नाव देणार. मित्रांनो, त्याच्या पुढे गेलो होतो आपण कॉन्डेन्सेशन पॉलिमर्स. आठवतात का? बघा, पहिला होता नायलॉन 6. मला सांगा, नायलॉन 6चा मोनोमर कोणता? एकदा सांगा मला लवकर, फास्ट. व्हॉट इज द मोनोमर ऑफ द नायलॉन 6? यस, पॉलिस्टायरीन. यस, SBR सुद्धा ॲडिशन पॉलिमरमध्येच येतो. बिलकुल गवते, बरोबर आहे. नायलॉन 6चा इथे या ठिकाणी मोनोमर कोणता आहे? नायलॉन 6चा. व्हॉट इज द मोनोमर ऑफ द नायलॉन 6? नायलॉन 6चा मोनोमर इथे या ठिकाणी कोणता असेल? व्हॉट इज द मोनोमर ऑफ द नायलॉन 6? मोनोमर, यस, ॲप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. बिलकुल, मिर्झा, मार्कड, मस्कर, उत्कृष्ट. ॲप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम म्हणजे C डबल बॉन्ड असतो, इथे CH2 असतो आणि हा 5 टाइम्स असतो, विसरू नका. डॅश NH, दिस इज डॅश, अँड नाव दिस इज टेकन n टाइम्स. दिस इज कॉल्ड द ॲप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम.
हा जो ॲप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम आहे, या ॲप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमचं पॉलिमरायझेशन झाल्यानंतर मग आपल्याला इथे या ठिकाणी नायलॉन 6 तयार होतो आणि तो नायलॉन 6 म्हणजे या ठिकाणचा बॉन्ड ब्रेक होतो आणि प्रोडक्ट तयार होईल सी डबल बॉन्ड ओ डॅश CH2 5 times and dash NH. This will be the dash, this is N times, sorry 6 times नाही N times. This is the formation of nylon 6. नायलॉन 6 तयार होतो. तर नायलॉन 6 ला जर्मनीमध्ये काहीतरी वेगळं नाव आहे. सांगा मला जर्मनीमध्ये नायलॉन 6 ला काय नाव दिलं जातं? व्हॉट इज द नेम ऑफ दिस नायलॉन 6 इन जर्मनी? जर्मनीमध्ये नायलॉन 6 चं काहीतरी नाव आहे. मला सांगा नायलॉन 6 चं जर्मनीमधील नाव काय? व्हॉट इज द नेम ऑफ द नायलॉन 6? हा सर स्पेलिंग लाच वेळ लागतोय. अच्छा लागू द्या काही अडचण नाही महाजन. ठीक आहे, मला सांगा नायलॉन 6 ला जर्मनीमध्ये काहीतरी नाव देतो आपण. यस, पॅरोलॉन यल, नागरगोजे उत्कृष्ट. तर येथे जर्मनीमध्ये याचं नाव आहे पॅरोलॉन यल, PERLON, पॅरोलॉन यल बोलतो आपण. दिस इज कॉल्ड द पॅरोलॉन यल. जर्मनीमध्ये याला पॅरोलॉन यल बोललं जातं. हा नायलॉन 6 आहे. याच्यानंतर नायलॉन 6 आहे, आठवतो का बघा? नायलॉन 6 नायलॉन 6,6 आठवतो का बघा? नायलॉन 6 चे दोन मोनोमर्स आहेत. त्याचे दोन मोनोमर्स आहेत. पहिला मोनोमर आहे ॲडिपिक ॲसिड HOOC डॅश CH2. दिस इज नाव 4 टाइम्स डॅश COOH. लक्षात ठेवा ॲडिपिक ॲसिड. आणि दुसरा आहे हेक्झामिथिलीन डायमाइन NH2 डॅश CH2 6 टाइम्स डॅश NH2. हेक्झामिथिलीन डायमाइन बोलतो आपण त्याला. तर ॲडिपिक ॲसिड आणि हेक्झामिथिलीन डायमाइन हे दोन मोनोमर्स नायलॉन 6 चे आहेत. जर यांचं पॉलिमरायझेशन झालं तर कसं लिहितो पॉलिमरायझेशन बघा आपण? HOOC डॅश CH2. दिस इज नाव टेकन 4 टाइम्स डॅश COOH प्लस विल बी द NH2 डॅश CH2 6 टाइम्स. बरोबर आहे ना? 6 times dash NH2 will be there. Now I will take this N times. This is also taken N times and this initially you will get the nylon salt. या नायलॉन सॉल्ट जो तयार होतो ना, तो नायलॉन सॉल्ट असा बनतो, लक्षात ठेवा OOC मायनस डॅश CH2 4 टाइम्स. तुम्हाला नायलॉन सॉल्टचं नाव सांगायचे, सांगा मला एकदा. COO मायनस हा तयार होईल NH3 प्लस, रिमाइंड करा, डॅश CH2 6 टाइम्स. आठवतो का बघा? डॅश NH3 प्लस. तुम्हाला सांगायचं या नायलॉन सॉल्टचं नाव काय आहे? व्हॉट इज द नेम ऑफ दिस नायलॉन सॉल्ट? या नायलॉन सॉल्टचं नाव काय असेल? व्हॉट इज नेम ऑफ द नायलॉन सॉल्ट? या नायलॉन सॉल्टचं नाव काय आहे? व्हॉट इज नेम ऑफ द नायलॉन सॉल्ट? या नायलॉन सॉल्टचं नाव काय असेल सांगा मला. आणि याचं पॉलिमरायझेशन झाल्यानंतर मग इथे वॉटर रिमूव्ह होतो आणि प्रोडक्ट तयार होतो याचा मग डॅश C डबल बॉन्ड O डॅश CH2 4 टाइम्स CH2 4 टाइम्स डॅश C डबल बॉन्ड O डॅश NH डॅश CH2 6 टाइम्स, रिमाइंड करा, डॅश NH and this is now N times. This is called the nylon 6,6. This is called nylon 6,6. तर तुम्हाला मी विचारलेले की मधला जो तयार झालेला नायलॉन सॉल्ट आहे, या नायलॉन सॉल्टचं नाव काय आहे? यस, खूप छान, खूप लोक खूप छान उत्तर देत आहेत. त्यामध्ये मधुरकर आहे, नेमाने आहे, राहुल आहे, धापसे. ग्रेट. हेक्झामिथिलीन डायमाइन ॲडिपेट, स्पेलिंग समजून घेऊ शकतो मी, चुकू द्या, काही फरक पडत नाही. हेक्झामिथिलीन डायमाइन ॲडिपेट इज द नेम ऑफ द नायलॉन सॉल्ट. त्या नायलॉन सॉल्टचं नाव आहे हेक्झामिथिलीन डायमाइन ॲडिपेट. हेक्झामिथिलीन डायमाइन ॲडिपेट हे त्याचं इथे ठिकाणी इथे नाव आहे. मला सांगा नायलॉन दुसरा एक पॉलिमर आहे 6,10. रिमाइंड करा, नायलॉन 6,10 एक आहे. नायलॉन 6,10 मध्ये इथे ठिकाणी इथे दोन मोनोमर्स आहेत. मला दोन मोनोमर्सची नावं सांगा एकदा लवकर, फास्ट. या दोन मोनोमर्सची नावं काय? व्हॉट आर द नेम्स ऑफ दिस टू मोनोमर्स? या दोन मोनोमर्सची नाव काय आहेत? नायलॉन 6,10. नायलॉन 6,10 मध्ये दोन मोनोमर्स आपण वापरतो. या दोन्ही मोनोमर्सची नाव मला इथे ठिकाणी एकदा सांगा. व्हॉट आर द नेम्स ऑफ दिस टू मोनोमर्स? दोन्ही मोनोमर्सची नावं सांगा मला एकदा लवकर, फास्ट. नायलॉन 6,10. नायलॉन 6,10 चे दोन मोनोमर्स आहेत, सांगा मला लवकर, फास्ट. व्हॉट आर द टू मोनोमर्स ऑफ द नायलॉन 6,10? लवकर, फास्ट. व्हॉट आर द नेम्स ऑफ दीज टू मोनोमर्स ऑफ द नायलॉन 6,10? यस. वा. नायलॉन 6,10 हा हेट्रोपॉलिमर आहे, एकदम करेक्ट आहे. सिबॅकॉइल क्लोराईड एक आहे, आणखी बरोबर आहे. आणि हेक्झामिथिलीन डायअमाइन आहे, एकदम फंटास्टिक. मिसाळ आहे, मधुरकर आहेत. या लोकांना खूप छान चांगल्या प्रकारे आठवते. स्नेहा, खांडे, उगले, जोगदंड, मधुरकर, फंटास्टिक. चला, तर नायलॉन 6,10 चे दोन मोनोमर्स आहेत. त्यातला पहिला मोनोमर आहे सिबॅकॉइल क्लोराईड. सिबॅकॉइल क्लोराईड मध्ये Cl डॅश C डबल बॉन्ड O डॅश
परत आणखी इथे या ठिकाणी जोडला जाईल इथे काय CH2 8 टाइम्स डॅश C डबल बॉन्ड O अँड डॅश Cl. दिस इज सेबॅकॉइल क्लोराइड आणि हेक्सामिथिलीन डायमाइन म्हणजे NH2 डॅश CH2 6 टाइम्स डॅश C हिअर NH2. दिस इज अ हेक्सामिथिलीन डायमाइन. बरोबर आहे. त्यामुळे यांचं पॉलिमरायझेशन झाल्यामुळे हा NH2 मधला H कमी होईल आणि Cl इथला इथे रिमूव्ह होईल. NH2 मधला एक H कमी होईल आणि Cl इथला रिमूव्ह होईल. त्यामुळे याचा पॉलिमर तयार होईल. लक्षात ठेवा डॅश C डबल बॉन्ड O डॅश CH2 हाऊ मेनी टाइम्स 8 टाइम्स डॅश C डबल बॉन्ड O डॅश NH dash CH2 how many 6 times there. Again here is the NH and this is N times. This is called the nylon 610. याला इथे ठिकाणी इथे ह्याला नायलॉन का म्हणतात एवढं सांगा मला. वाय दिस इज कॉल्ड द नायलॉन. नायलॉन 6 असेल, नायलॉन 6 असेल किंवा नायलॉन 610 आहे. याला नायलॉन कसं ओळखायचं आपण. न्यूयॉर्क आणि लंडन मध्ये तर डिस्कवर झालेला आहे, पण याला नायलॉन का बोलतात त्याची खूण सांगितलेली तुम्हाला मी. सांगा मला वाय दिस इज कॉल्ड द नायलॉन. Why is it called the nylon? त्याला नायलॉन बोलण्याचं कारण काय असेल सांगा मला. Why this is called the nylon? What is the why this polymer is called the nylon? याला नायलॉन बोलण्याचं कारण सांगा मला. Why this polymer is called the nylon? याला नायलॉन बोलण्याचं रिझन सांगा मला लवकर फास्ट. NH3 ग्रुप नाही बेटा. NH3 ग्रुप मुळे नायलॉन नाही बोलत आपण त्याला. तर दुसरा इथे ठिकाणी रिझन आहे. दुसरं एक रिझन लिनियर पॉलिमर्स नाही लिनियर पॉलिमर मुळे नाही बोलत त्याला. वाय दिस इज कॉल्ड द नायलॉन. कुठल्याही पॉलिमरला नायलॉन शब्द कधी वापरणार आपण. कुठल्याही पॉलिमरला नायलॉन हा शब्द कधी वापरणार. त्याचं ओरिजिन तर सांगितलं तुम्हाला न्यूयॉर्क आणि लंडन मध्ये, पण ती एक ट्रॅडिशनल टर्म तयार झाली आजकाल नायलॉन. नायलॉन याला बोललं जातं लक्षात ठेवा की ज्यामध्ये नाही तुम्ही न्यूयॉर्क आणि लंडनच घोगताय. हा यस मधुरकर एकदम करेक्ट. आयशा एकदम बरोबर. त्यामध्ये इथे या ठिकाणी ग्रुप जो असतो तो ग्रुप असतो C डबल बॉन्ड O डॅश NH. ज्यामध्ये हा इथे या ठिकाणी अमाइड ग्रुप प्रेझेंट असेल त्या सगळ्या पॉलिमर्सला आपण नायलॉन पॉलिमर बोलतो. ज्यांच्यामध्ये C डबल बॉन्ड O NH ग्रुप आहे त्या सर्वांना आपण इथे या ठिकाणी नायलॉन पॉलिमर्स असं वेगळं नाव देऊ शकतो. चला पुढे चला. इथे ठिकाणी आणखी टेरिलिन एक कॉन्डेन्सेशन पॉलिमर आहे. नायलॉन 6, नायलॉन 6 नायलॉन 610 आणि टेरिलिन हे 4 एक्झाम्पल तुम्हाला मी कशाची सांगितलेली आहे ते कॉन्डेन्सेशन पॉलिमरची सांगितलेली आहे. मला सांगा नायलॉन 610 टेरिलिनचे 2 मोनोमर्स आहेत. टेरिलिनचे 2 मोनोमर्स आहेत. एकदम बरोबर. टेरिलिनचे 2 मोनोमर्स आहेत. एक आहे इथिलीन ग्लायकॉल मी CH2OH डॅश CH2OH आठवतं का बघा. आणि दुसरा आहे इथे या ठिकाणी इथे असं एक बेंझिन रिंग आहे. ही एक बेंझिन रिंग आहे. याच्या वर आहे COOCH3 आणि याच्या खाली आहे COOCH3. मला सांगा या दुसऱ्या मोनोमरचं नाव काय आहे. व्हॉट इज द नेम ऑफ दिस सेकंड मोनोमर. दुसऱ्या मोनोमरचं नाव काय असेल. हा दुसऱ्या मोनोमरचं नाव काय आहे सांगा मला. इथिलीन ग्लायकॉलची रिॲक्शन याच्या यस वीर पाटील धापसे शेख खत्री एकदम फर्स्ट क्लास. DMT तांदळे बिलकुल. तर इथे DMT बोलतो आपण डायमिथाइल टेरेप्थॅलेट नाव देतात त्याला. दिस इज कॉल्ड द डायमिथाइल टेरेप्थॅलेट. DMT बोलतात त्याला. जर मी या इथिलीन ग्लायकॉलची रिॲक्शन HO डॅश CH2 डॅश OH हा इथिलीन ग्लायकॉल आहे. याची रिॲक्शन जर मी DMT बरोबर जर घेतली डायमिथिल टेरेप्थॅलेट बरोबर जर घेतली COOCH3 आणखी COOCH3 याच्या बरोबर जर रिॲक्शन जर मी घेतली तर यामध्ये इथे या ठिकाणी याच्यापासून एक नवीन टेरिलिन सॉल्ट तयार होतो. तो टेरिलिन सॉल्ट बनतो. लक्षात ठेवा मित्रांनो. तो टेरिलिन सॉल्ट असेल बेंझिन रिंग इथं COO म्हणजे यामध्ये होईल काय. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी की इथे या ठिकाणी हा OH आणि या ठिकाणचा इथे या ठिकाणी OH आणि या ठिकाणचा CH3 तर CH3OH इथे या ठिकाणी रिमूव्ह होईल. इथं CH3 आणि इथे आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचा परत OH असं निघून जाईल आणि प्रोडक्ट तयार होईल. लक्षात ठेवा CH2 डॅश OH खाली परत आणखी COO CH2 डॅश OH बरोबर आहे. तर इथे या ठिकाणी हा टेरिलिन सॉल्ट आहे. या टेरिलिन सॉल्टचं नाव सांगू शकाल बघा लवकर फास्ट. व्हॉट इज नेम ऑफ दिस टेरिलिन सॉल्ट. या टेरिलिन सॉल्टचं नाव काय आहे. व्हॉट इज नेम ऑफ दिस टेरिलिन सॉल्ट. हा टेरिलिन नाहीये. या टेरिलिन सॉल्ट पासून परत पॉलिमरायझेशन होतं आणि टेरिलिन तयार होतो. मला सांगा या टेरिलिन सॉल्टचं नाव काय. यस फंटास्टिक. डायहायड्रॉक्सी मिर्झा एकदम बरोबर पाटोळे एकदम बरोबर. डायहायड्रॉक्सी डायइथाइल टेरेप्थॅलेट
डायहायड्रॉक्सी डायइथाइल टेरेफ्थॅलेट. फर्स्ट क्लास, मार्कड, मराठे, मिसाळ, छान. डायहायड्रॉक्सी डायइथाइल टेरेफ्थॅलेट तयार होतो. हा जो डायहायड्रॉक्सी डायइथाइल टेरेफ्थॅलेट याचं पॉलिमरायझेशन होतं आणि याच्या पॉलिमरायझेशनने जो पॉलिमर तयार होतो तो पॉलिमर बनतो. लक्षात ठेवा, डॅश सी डबल बॉन्डो डॅश बेंझिन रिंग येते इथं, नंतर परत इथे बेंझिन रिंग येते डॅश सी डबल बॉन्डो आणि इथे ऑक्सिजन येतो डॅश CH2 डॅश CH2 डॅश O डॅश. दिस इज द टेरिलिन. याला टेरिलिन म्हणतो. या टेरिलिन हा इथे ठिकाणी कोणत्या प्रकारचा पॉलिमर आहे, वेदर दिस इज पॉलिअमाइड, हा टेरिलिन आहे. टेरिलिनला वेगळं काहीतरी नाव दिलं जातं. सांगा मला टेरिलिनचं दुसरं नाव काय आहे? व्हॉट इज नेम ऑफ द अदर नेम ऑफ द टेरिलिन? या टेरिलिनचं आणखी एक वेगळं, याला कुठला तरी पॉलिमर बोललं जातं. फंक्शनल ग्रुप वरनं त्याला वेगळं काहीतरी नाव देतात. त्याला फंक्शनल ग्रुप वरनं त्याला वेगळं काहीतरी नाव दिलं जातं. सांगा फंक्शनल ग्रुप वरनं याला वेगळं काय नाव देणार? व्हॉट इज अदर नेम ऑफ दिस पॉलिमर? दुसरं नाव काय आहे? यस, पॉलिइस्टर बोलतात त्याला. फंटास्टिक, छान. जाधव, तांदळे, लोणकर, जुंगोरे, छान. याला इथे ठिकाणी पॉलिइस्टर बोललं जातं. दिस इज कॉल्ड द पॉलिइस्टर. पॉलिइस्टर बोलतात याला. फंटास्टिक. याच्यामध्ये इस्टर लिंकेज, हे इस्टर लिंकेज तुम्हाला दिसतं आणि म्हणून इथे ठिकाणी याला आपण नाव देऊ शकतो पॉलिइस्टर. लक्षात राहिलं? त्यामुळे याला पॉलिइस्टर असं वेगळं नाव दिलं जातं. एकदम फर्स्ट क्लास. त्यानंतर हा टेरिलिन आणि कॉटन, टेरिलिन आणि कॉटन यांना जर एकत्र केलं आपण तर यांचं मिंगलिंग केल्यानंतर टेरिकॉट तयार होतो. आठवतं का बघा? टेरिकॉट तयार होतो. या टेरिलिनला एक महत्वाची प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी अशी आहे की टेरिलिन हा इथे या ठिकाणी आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टी परचेस करताना पाहतो. त्यामुळे मॅग्नेटिक टेप रेकॉर्डर वगैरे बनवण्यासाठी सुद्धा या टेरिलिनचा यूज मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. टेरिलिन इज युज्ड इन मेकिंग द मॅग्नेटिक टेप रेकॉर्डर. ठीक आहे, तर टेरिलिन इथे या ठिकाणी आपण पाहतो. ओके, नाव नेक्स्ट वन. त्यानंतर पुढे इथे ठिकाणी आपण पाहिलं होतं की अलग प्रकारचे काही पॉलिमर्स आहेत. चला एक क्वेश्चन तुमच्यासाठी देतोय मी, मला सांगा. एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे मी, एक MCQज आहे. पॉलिमर युज्ड इन बुलेट प्रूफ ग्लासेस. बुलेट प्रूफ ग्लास मध्ये कोणता पॉलिमर यूज मध्ये आणला जातो मला सांगा. व्हॉट इज द पॉलिमर युज्ड इन द बुलेट प्रूफ ग्लास? बुलेट प्रूफ ग्लास मध्ये इथे ठिकाणी कोणता पॉलिमर आपण यूज मध्ये आणू शकतो? विच पॉलिमर इज युज्ड इन द बुलेट प्रूफ ग्लास? बघा लवकर, फास्ट. यस यस, वा, छान छान. PMMA, पॉलीमिथाइल मिथॅक्रिलेट बोलतात त्याला. पॉलीमिथाइल मिथॅक्रिलेट, बिलकुल. पॉलीमिथाइल मिथॅक्रिलेटचा वापर हा बुलेट प्रूफ ग्लास मध्ये इथे ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. पॉलीमिथाइल मिथॅक्रिलेट, मिथॅक्रिलेट, पॉलीमिथाइल मिथॅक्रिलेट. मिथाइल मिथॅक्रिलेट म्हणजे इथे ठिकाणी याचं स्ट्रक्चर असेल CH2 डबल बॉन्ड CH, डोंट फॉरगेट, डॅश COO CH3. मिथाइल मिथॅक्रिलेट, मिथाइल मिथॅक्रिलेट. याला इथे ठिकाणी एक इथे हा जो ग्रुप आहे इथे या ठिकाणी C आणि या ठिकाणी CH3 असेल. बरोबर आहे का? बघा नीट लक्षात आणा. हा मिथाइल मिथॅक्रिलेट आहे. याला बोलतो आपण मिथाइल मिथॅक्रिलेट. आणि मिथाइल मिथॅक्रिलेटचं पॉलिमरायझेशन झाल्याच्या नंतर PMMA तयार होतो आणि त्यालाच इथे ठिकाणी त्याचा वापर बुलेट प्रूफ ग्लास इथे ठिकाणी बनवण्यासाठी त्याचा वापर करतो. आठवतं का? यस यस यस, छान, उत्कृष्ट. चलो पुढे, नेक्स्ट. पुढचा एक तुम्हाला क्वेश्चन दिलेला बघा. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज युज्ड इन प्रिपरेशन ऑफ मेलामाइन अँड फॉर्मॅल्डिहाइड? मेलामाइन आणि फॉर्मॅल्डिहाइडच्या प्रिपरेशन मध्ये कोणता याच्यातला पॉलिमर वापरतात सांगा. कोणता मोनोमर वापरला जातो सांगा. विच मोनोमर इज युज्ड? कोणता मोनोमर वापरतात? ABCD दिसत असतील तुम्हाला मॉलिक्यूल, बघा, चेक करा लवकर, फास्ट. हा, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज युज्ड इन प्रिपरेशन ऑफ मेलामाइन फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर? मेलामाइन फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर जे की क्रॉकरीच्या प्रिपरेशन मध्ये त्याचा वापर केला जातो. क्रॉकरीज बनवण्यासाठी ज्या पॉलिमरचा वापर करतात तो इथे या ठिकाणी हा मेलामाइन पॉलिमर बनवण्यासाठी कोणता वापर? यस यस, C. फंटास्टिक, वा वा वा, C, एकदम फर्स्ट क्लास, छान. पण मी समजेल आता जर तुम्ही त्याचं मला IUPAC नेम सांगितलं. व्हॉट इज IUPAC नेम ऑफ दिस मॉलिक्यूल? याला तर मेलामाइन बोलतात. दिस इज कॉल्ड द मेलामाइन. पण या मेलामाइनचा IUPAC नेम सांगा ना. मी तुम्हाला IUPAC नेम सुद्धा सांगितलेले आहे. रिमाइंड करा, आठवा थोडंसं. या मेलामाइनचं काहीतरी IUPAC नेम तुम्हाला सांगितलेलं आहे मी, रिमाइंड करा. बघा लवकर, फास्ट. व्हॉट इज IUPAC नेम ऑफ दिस मॉलिक्यूल? यस, मेलामाइनचं IUPAC नेम काय असेल सांगा मला. व्हॉट इज सोळुंके, राख, पाखरे, राऊत, लड्डा, गीते, पौल, डाके, देशमुख, धांडे, खत्री, छान. तर इथे मेलामाइनचं IUPAC नेम काय आहे? यस यस, मिर्झा, छान. मराठे, वा वा वा,
छान 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 छान. तर इथे या ठिकाणी हा आहे बिलकुल 135 ट्राय अझाईन. 135 ट्राय अझाईन. ट्राय अझाईन. काही लोकांना टायपिंगसाठी दिक्कत येत असेल तर गडबड करायची करू नका विनाकारण. ट्राय अझाईन आणि त्याचबरोबर 246 ट्राय अमाईन. हा इथे या ठिकाणी आपल्याला इथे याचा IUPAC नेम इथे दिसून येईल. काही लोड घेऊ नका. 135 ट्राय अझाईन 246 ट्राय अमाईन हा तुम्हाला इथे या ठिकाणी याचा IUPAC नेम इथे या ठिकाणी दिसून येईल. ठीक आहे, चला पुढे. तर हे इथे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं. पुढे इथे या ठिकाणी आपण बघू. पुढचा एक इथे पॉईंट बघू आपण. मला सांगा नॅचरल रबर कधी ऐकलंय? नॅचरल रबर. नॅचरल रबरचा मोनोमर काय आहे? व्हॉट इज अ मोनोमर ऑफ नॅचरल रबर? नॅचरल रबरचा मोनोमर कोणता आहे? विच इज अ मोनोमर ऑफ नॅचरल रबर? विच इज अ मोनोमर ऑफ नॅचरल रबर? बघा लवकर फास्ट. मोनोमर ऑफ नॅचरल रबर. नॅचरल रबरचा मोनोमर काय आहे? बघा लवकर फास्ट. विच इज अ मोनोमर ऑफ नॅचरल रबर? मोनोमर ऑफ यस 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 यस. शेख तबस्सुम. छान, उत्कृष्ट. आयसो इथे या ठिकाणी काही लोक उत्कृष्ट. यस यस यस. आणखी इथे या ठिकाणी काही लोक तर खूप उत्कृष्ट आन्सर देतात. तरीही छान, उत्कृष्ट. ब्युटाडाईन नाही, ब्युटाडाईन नाही बेटा, ते आयसोप्रीन आहे. एकदम करेक्ट. आयसोप्रीन. सीस सुद्धा बोलणार नाही आपण त्याला. नाही नाही, आयसोप्रीन येतो. आयसोप्रीन म्हणजे कसा असतो? CH2 डबल बॉन्ड C. हिअर इज CH3 डॅश CH डबल बॉन्ड CH2. का हो, हा सीस आहे का? मला एवढं सांगा. मला हा सीस आहे का? वेदर दिस इज सीस. हा सीस आहे का? सांगा मला. वेदर दिस इज सीस. हा सीस आहे का? हा जो दिलेला आहे हा मॉलिक्युल आयसोप्रीन. याला बोलतो आपण आयसोप्रीन. PRENE. आयसोप्रीन म्हणतो आपण त्याला. हा आयसोप्रीन सीस प्रकारचा आहे का? वेदर दिस इज अ सीस. बरोबर, हा सीस आहे का? वेदर दिस इज सीस. नाहीये, हा सीस नाहीये. यस यस यस, दिस इज नॉट सीस. जेव्हा त्याचा आयसोप्रीनचा पॉलिमर बनेल तेव्हा इथे या ठिकाणी त्याचं जर पॉलिमरायझेशन सीस प्रकारे झालं तर नॅचरल रबर बनेल. सीस प्रकारे झालं तर नॅचरल रबर बनेल. म्हणजे इथे या ठिकाणी याचं नॅचरल रबर मला जर दाखवायचं म्हणलं तर मला या प्रकारे दाखवावं लागेल. CH2 त्यानंतर इथे या ठिकाणी इथे डॅश कार्बन. इथे या ठिकाणी CH3 येईल. मध्ये डबल बॉन्ड बनलेला असेल. इथे C, इथे CH2 असेल, इथे H असेल, CH इथं N टाइम्स इथे या ठिकाणी आपण लिहिणार याला. दिस इज कॉल्ड द सीस. कारण CH2 सेम साईडला आलेले. बरोबर आहे. आणि याला बोललं जातं नॅचरल रबर. याला नाव काय देतो आपण? नॅचरल रबर. मला सांगा ट्रान्स पद्धतीने जर समजा झालं, ट्रान्स पद्धतीने जर समजा इथे याचं पॉलिमरायझेशन झालं तर त्याला काहीतरी नाव दिले मी. सांगा मला. जर सीस झाला तर नॅचरल रबर बनेल, पण ट्रान्स झाला तर काय होईल? जर ट्रान्स झाला तर काय होईल सांगा मला. ट्रान्स पद्धतीने जर समजायचं पॉलिमरायझेशन झालं तर त्याला वेगळं काय नाव देऊ शकतो सांगा मला. ट्रान्स पॉलिमरायझेशन जर झालं तर त्याला आपण यस यस यस. सय्यद. वा, छान. पाटोळे, जाधव, बनकर, धांडे, कांबळे, केदार. म्हणजे यावरून समजतं की तुमचा इथे ठिकाणी खूप छान प्रकारे टॉपिक आणखी तयार झालेला आहे. शेख, मराठे ही सर्व कंपनी इथे ठिकाणी. यस, वल्कनाइज्ड रबर नाही, वल्कनाइज्ड रबर अलग आहे. वल्कनाइज्ड रबर अलग आहे. हा यस, गट्टा पर्चा बोलतो आपण त्याला. गट्टा पर्चा बोलतो आपण. गट्टा पर्चा काहीतरी याची गट्टा पर्चाची जी बॉटल आहे ही बॉटल काहीतरी कुठलं तरी ऍसिड स्टोअर करण्यासाठी वापरतात खास करून. सांगा बरं मला. गट्टा पर्चाची बॉटल कुठलं तरी एक ऍसिड आहे, ते ऍसिड स्टोअर करण्यासाठी वापरतात. ते ऍसिड कोणते सांगा मला. गट्टा पर्चात आहे ट्रान्स आयसोमर झालं, ट्रान्स जर पॉलिमरायझेशन झालं तर गट्टा पर्चा बनतो. पण ती जी बॉटल आहे गट्टा पर्चाची कुठलं तरी ऍसिड स्टोअर करण्यासाठी वापरतो आपण. सांगा कोणतं ऍसिड स्टोअर करण्यासाठी आपण वापरतो? विच ऍसिड इज स्टोअर्ड देअर. कोणतं ऍसिड आपण स्टोअर करतो सांगा मला. विच ऍसिड इज स्टोअर्ड इन द गट्टा पर्चा बॉटल. गट्टा पर्चा बॉटलमध्ये कोणतं ऍसिड स्टोअर केलं जातं? कोणतं ऍसिड स्टोअर करतो आपण? आठवतंय का? नाही. मी तुम्हाला हे कुठे सांगितलं तेही सांगतो तुम्हाला मी. P ब्लॉक एलिमेंटमध्ये सांगितलं होतं आणि त्याचबरोबर इथे ठिकाणी पॉलिमरायझेशन मध्ये सांगितलेलं होतं. आठवतं? नाही. यस 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 यस. इथे ठिकाणी झुंगोरे. एकदम करेक्ट, एकदम करेक्ट. HF हायड्रोजन फ्लोराईड स्टोअर करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. HF इज स्टोअर्ड इन द गट्टा पर्चा बॉटल. गट्टा पर्चा बॉटल हायड्रोफ्लोरिक ऍसिडच्या स्टोरेजसाठी वापरलं जातं. एकदम करेक्ट, एकदम करेक्ट. फर्स्ट क्लास. छान. त्यानंतर येथे या ठिकाणी आपण
इथे हे झालं आपण वल्कनायझेशन कोणाचं करतो, गट्टा पर्चाचं करतो का इथे या ठिकाणी सिस पॉलीआयसोप्रीनचं करतो बघा. तर नॅचरल रबरचं आपण पॉलिमर इथे वल्कनायझेशन करतो. आणि वल्कनायझेशन सल्फर ऍड केल्यानंतर इथे या ठिकाणी आपण करतो यस याच्या फर्स्ट क्लास. मला सांगा हे वल्कनायझ्ड रबर बनवणारा सायंटिस्ट कोणता आहे? पहिला सायंटिस्ट, त्या सायंटिस्टचं नाव सांगा मला. तो सायंटिस्ट कोणता आहे ज्याने त्या ठिकाणी हे वल्कनायझ्ड रबर बनवलेलं होतं? विच इज दॅट सायंटिस्ट? त्या सायंटिस्टचं नाव काय आहे? अमोनियाचं नाही स्टोअर करत, आखाडे अमोनिया नाही स्टोअर करत. यस याच्या स्टोअर करतात. इथे त्या सायंटिस्टचं नाव काय आहे? वल्कनायझेशन घडून आणणारा पहिला सायंटिस्ट कोणता सांगा मला. विच इज द फर्स्ट सायंटिस्ट हू कॅरीड आउट द वल्कनायझेशन? वल्कनायझेशन घडून आणणारा पहिला सायंटिस्ट कोणता आहे? यस गुडियर, चार्ल्स गुडियर. एकदम करेक्ट, चार्ल्स गुडियर. हा इथे या ठिकाणी आहेर, पाटील, ठोकरे, छान 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 छान, मस्कर, मुंदडा ही सर्व कंपनी ऍक्टिव्ह आहेत. निर्मळ, शेख, ढाकणे, मराठे, बिरादार, ढास, लोणकर, मिसाळ, छान, उत्कृष्ट, एकदम चार्ल्स गुडियर त्याचं नाव आहे. एकदम फर्स्ट क्लास. चला पुढे चलू आपण. त्यानंतर इथे या ठिकाणी आपण वल्कनायझ्ड रबर बनवला. आपण इथे या ठिकाणी सिंथेटिक रबर काही पाहिलेली होती बघा. सिंथेटिक रबर मध्ये पहिला सिंथेटिक रबर आहे ब्युनायस. पहिला सिंथेटिक रबर आहे ब्युनायस. सिंथेटिक रबर मध्ये पहिला सिंथेटिक रबर आहे, आठवा, ब्युनायस. आठवतो का बघा? ब्युनायस हा ब्युटॅडाईन आणि स्टायरीनचा मिळून बनलेला असतो. ब्युटॅडाईन म्हणजे काय? CH2 डबल बॉन्ड CH डॅश CH डबल बॉन्ड CH2. आणि स्टायरीन म्हणजे काय? बेंझीन रिंग असेल आणि या बेंझीन रिंगवर जोडणार आपण काय? CH डबल बॉन्ड CH2. तर बघा स्टायरीन आणि ब्युटॅडाईन यांचं पॉलिमरायझेशन करतो आपण आणि यांच्या पॉलिमरायझेशनने इथे या ठिकाणी आपल्याला ब्युनायस तयार होतो इन प्रेझेन्स ऑफ सोडियम. रिमाइंड करा, इन प्रेझेन्स ऑफ कोण? सोडियम. तर तयार होतो आपल्याला ब्युनायस. तर स्ट्रक्चर बनतं याचं CH2 डबल बॉन्ड CH2 डॅश CH डबल बॉन्ड CH डॅश CH2 डॅश CH. इथे परत आणखी इथे ठिकाणी बेंझीन रिंग असेल आणि त्यानंतर डॅश CH2 अँड दिस इज नाव N टाइम्स. दिस इज कॉल्ड द ब्युनायस. याला नाव देतो आपण ब्युनायस. जसा ब्युनायस आहे तसाच इथे या ठिकाणी आपल्याकडे ब्युनायन सुद्धा आहे. रिमाइंड करा, ब्युनायस आहे. हा ब्युनायस इथे या ठिकाणी आपण पाहतो. इथे या ठिकाणी बबल गम्स मध्ये याचा वापर केला जातो. टायर्स मध्ये, मोटर्स मध्ये, जे मोटरचे टायर्स आहेत त्याच्यामध्ये इथे ठिकाणी वापर करतो आपण. बबल गम मध्ये त्याचा वापर करतो. दुसरा एक पॉलिमर आहे इथे ठिकाणी आपल्याला माहिती आहे ब्युनायन. कोणता आहे तो? ब्युनायन. रिमाइंड करा, ब्युनायन साठी आपण इथे ठिकाणी दोन मोनोमर वापरतो. पहिला ब्युटॅडाईन CH2 डबल बॉन्ड CH डॅश CH डबल बॉन्ड CH2 ब्युटॅडाईन. आणि दुसरा आहे ॲक्रिलोनायट्राइल. ॲक्रिलोनायट्राइल म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH डॅश CN. यस, ॲक्रिलोनायट्राइल याचं पॉलिमरायझेशन होतं आणि याच्या पॉलिमरायझेशनने इथे ठिकाणी आपल्याला ब्युनायन तयार होतो इन प्रेझेन्स ऑफ द सोडियम. सोडियमच्या प्रेझेन्सीमध्ये ब्युनायन बनतो. तर सिंथेटिक रबर मध्ये पहिला कोणता होता? ब्युनायस. दुसरा कोणता होता? ब्युनायन. नंतर इथे एक आणखी एक होता निओप्रीन. याचा स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात येईल. काय स्ट्रक्चर असेल बघा. इथला डबल बॉन्ड ब्रेक करणार, हा डबल बॉन्ड ब्रेक करणार आणि नवीन या ठिकाणी नवीन डबल बॉन्ड इथे निर्माण होईल. बरोबर आहे. तर येथे या ठिकाणी डॅश CH2 डॅश CH डबल बॉन्ड CH येईल. इथं सिंगल बॉन्ड CH2 बघा. या ठिकाणचा आणि या ठिकाणचा दोन्ही ठिकाणचे डबल बॉन्ड ब्रेक केले आणि इथे या ठिकाणी इथे नवीन डबल बॉन्ड निर्माण झाला. हा बघा डबल बॉन्ड या ठिकाणी नवीन निर्माण झाला. डॅश CH2 असेल, डॅश CH आहे आणि दिस इज N टाइम्स. दिस इज कॉल्ड द ब्युनायन. याचं नाव आहे ब्युनायन. याला बोलतो काय आपण नाव? ब्युनायन. याचं नाव आहे ब्युनायन. चला पुढे. म्हणजे ब्युटॅडाईन आणि ॲक्रिलोनायट्राइल यांच्यापासून तयार होणारा हा पॉलिमर आहे. दुसरा एक आहे तो म्हणजे इथे निओप्रीन रबर. मला सांगा निओप्रीन रबरचा मोनोमरचं नाव काय आहे? व्हॉट इज द नेम ऑफ द मोनोमर? इथे मोनोमरचं नाव काय असेल? निओप्रीन रबराच्या मोनोमरचं नाव काय असेल? व्हॉट इज द नेम ऑफ द निओप्रीन रबर? निओप्रीन रबरचं नाव काय असेल सांगा मला. यस, निओप्रीनचा मोनोमर कोणता असेल? विच इज द मोनोमर ऑफ निओप्रीन? यस, क्लोरोप्रीन मोनोमर. एकदम करेक्ट. आयशा, नागरगोजे, जायभाय, मधुरकर, मस्कर, छान, उत्कृष्ट. तर निओप्रीन आहे, त्याला पण निओप्रीनचा मोनोमर आहे क्लोरोप्रीन. क्लोरोप्रीन म्हणजे CH2 डबल बॉन्ड C
वर Cl लिहितो डॅश CH डबल बॉन्ड CH2. याचं पॉलिमरायझेशन केलं आपण तर याच्या पॉलिमरायझेशनने whenever we carry out the polymerization of this then you will get the n molecules आपण घेणार तर यापासून तयार होईल डॅश CH2 डॅश C Cl double bond CH dash CH2 and this is now n times. This is called the neoprene. याला आपण निओप्रीन इत्या ठिकाणी वेगळं नाव देऊ शकतो. एक आणखी एक आहे ब्युटाइल रबर. आठवा ब्युटाइल रबर. ब्युटाइल रबर. ब्युटाइल रबर इत्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ब्युटाइल रबर. ब्युटाइल रबरचे मोनोमर कोणते सांगा मला आता. हा बांगर. बांगर यस 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 वैभव आहे कदाचित तो. गाडे आहे त्यानंतर ठोकरे आहे. हा आमचे पण नाव घ्या. हा नाव घ्यायला होता की बेटा मला. ब्युटाइल रबर. ब्युटाइल रबरचे मोनोमर्स कोणते सांगा मला. व्हॉट आर द मोनोमर्स ऑफ द ब्युटाइल रबर. सगळ्यांचे नाव घेणं मुश्किल आहे त्यामुळे इथ्या ठिकाणी जे मला दिसतील पटकन ते इथ्या ठिकाणी सांगतोय मी. चला त्यानंतर इथे आणि ब्युटाइल रबर. ब्युटाइल रबर मध्ये इथे ठिकाणी मोनोमर्स कोणते सांगा मला. व्हॉट आर द मोनोमर्स ऑफ द ब्युटाइल रबर. मोनोमर्स ऑफ द ब्युटाइल रबर. What are the monomers of the butyl rubber? Butyl rubber has the two monomers. These two monomers are the one is the isobutene. Yes, isobutylene. Yes, CH2 double bond C. Here is CH3 dash CH double bond CH2. This is called isobutylene. And plus is the isoprene. Another is the isoprene. Isobutylene and isoprene. Isobutylene. This is isoprene actually. And isobutylene CH2 double bond C. Here CH3 and next is the CH3. This is called the isobutylene and isoprene. Whenever they undergoes polymerization, by polymerization you will get there the butyl rubber. यांच्या पॉलिमरायझेशनने तयार होईल आपल्याला ब्युटाइल रबर. तर ब्युटाइल रबरचा फॉर्म्युला काय बनेल बघा. डॅश इथे हा बॉन्ड डबल बॉन्ड ब्रेक करणार, हा डबल बॉन्ड ब्रेक करणार आणि या ठिकाणी नवीन डबल बॉन्ड या ठिकाणी तयार होईल. यू विल गेट द न्यू डबल बॉन्ड हेअर. या ठिकाणी सुद्धा इथ्या ठिकाणी इथला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड इथ्या ठिकाणी ब्रेक होईल. दिस बॉन्ड विल गेट ब्रोकन. बरोबर. आणि यापासून प्रोडक्ट तयार होईल CH2 डॅश डॅश C. हेअर CH3 आणि या ठिकाणी नवीन डबल बॉन्ड निर्माण होईल. डबल बॉन्ड हेअर इज द डबल बॉन्ड डॅश CH डॅश CH2 डॅश CH2. Now here C and here is the CH3 and another will be the CH3. So this is the butyl rubber. याला आपण butyl rubber बोलतो. So which are the four examples of the synthetic rubber. तर synthetic rubber चे चार example कोणती ती आपण पाहिलेली आहेत. पहिला आहे ब्युना S. पहिला आपण कोणता ब्युना S. सेकंड इज द ब्युना N. ब्युना N is the second synthetic rubber. Next is a neoprene. Neoprene is it. And last is here the butyl rubber. Butyl rubber. Okay, all these are the examples of the synthetic rubber. These are the synthetic rubber. Yes. यांच्यामध्ये आपण यूज करतो AlCl3 चा वापर. एकदम करेक्ट. गीते, अनोने, सय्यद इथे ठिकाणी बिलकुल करेक्ट आहे. वीर त्याचबरोबर कुरुन हे येथे ठिकाणी बिलकुल कारण ही फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन आहे. If these are the free radical addition reaction, then free radicals are favored in presence of the AlCl3. बरोबर. चला एक MCQs तुम्हाला देतोय मी. बघा नीट बघा तिथे. ट्रान्सफॉर्म ऑफ पॉलीआयसोप्रीन इज. बघा ट्रान्सफॉर्म ऑफ पॉलीआयसोप्रीन इज. पॉलीआयसोप्रीनच्या ट्रान्सफॉर्मला इथे काय नाव देतो आपण सांगा मला. ट्रान्सफॉर्म ऑफ पॉलीआयसोप्रीन इज. पॉलीआयसोप्रीनचा जो ट्रान्सफॉर्म आहे त्याला आपण काय नाव देतो सांगा मला. हा यस हा लोणकर भडके नागरगोजी सर्व कंपनी त्या ठिकाणी ऍक्टिव्ह आहेत. चला ट्रान्सफॉर्म ऑफ पॉलीआयसोप्रीन. व्हॉट इज अ ट्रान्सफॉर्म ऑफ पॉलीआयसोप्रीन. यस गट्टा परचाय. इट इज करेक्ट. एकदम करेक्ट. त्यानंतर पुढे इथे नेक्स्ट आणखी एक क्वेश्चन तुमच्यासाठी दिलेला आहे. नॅचरल रबर कंटेन्स सेव्हरल थाउजंड युनिट्स ऑफ X लिंक टुगेदर इन पॉलिमर चेन. देन X is बघा नॅचरल रबर कंटेन्स सेव्हरल थाउजंड्स ऑफ युनिट्स ऑफ X लिंक टुगेदर इन पॉलिमर चेन. देन X is. बरोबर. नॅचरल रबर मध्ये कोणाची तरी N मॉलिक्युल्स इथे जोडतो आपण तर हे X कोण आहे कोणता. विच इज दॅट मॉलिक्युल विच आर कंबाइंड मीन्स मोनोमर इज आस्क्ड फॉर द नॅचरल रबर. विच इज अ मोनोमर ऑफ नॅचरल रबर. Monomer of natural rubber. Which is a monomer of the natural rubber. Yes. Monomer of the natural rubber is not A. Neoprene. No. Neoprene is not there. This is the isoprene. It is the isoprene. याला आपण isoprene बोलतो लक्षात ठेवा. नॅचरल रबरचा मोनोमर कोणता आहे आयसोप्रीन आहे. यस. नेक्स्ट वन
पुढचा एक इथे ठिकाणी मॉलिक्यूल इथे क्वेश्चन बघा. नायलॉन 2 6 इज प्रिपेअर्ड फ्रॉम. सिंपल साधा तुम्हाला दिलेला आहे, तुम्हाला ऑलरेडी मी डिस्कस केलेला आहे. सांगा मला नायलॉन 2 6 इज प्रिपेअर्ड फ्रॉम. नायलॉन 2 6 इज प्रिपेअर्ड फ्रॉम. नायलॉन 2 6 कोणापासून तयार होईल सांगा मला एकदा. नायलॉन 2,6 इज प्रिपेअर्ड फ्रॉम. नायलॉन 2 6 कोणापासून तयार होईल बघा लवकर फास्ट. नायलॉन 2 6 आठवतो का तुम्हाला बघा. नायलॉन 2 6 नायलॉन 2 6 यस. नायलॉन 2 6 इज प्रिपेअर्ड फ्रॉम. आठवा नायलॉन 2 6 बघा लवकर फास्ट. नायलॉन 2 6 इज प्रिपेअर्ड फ्रॉम. नायलॉन 2 6 इज प्रिपेअर्ड फ्रॉम. 2 6 यस यस यस. बी सेकंड एकदम बरोबर. बी सेकंड आहे. नायलॉन 2 6 इथे या ठिकाणी आपल्याला नाही ग्लायसिन पासून तयार होतो आणि दुसरा असतो ओमेगा अमायनो कॅप्रोइक ऍसिड. बी सेकंड तर नसेल याचा. ग्लायसिन अँड ओमेगा अमायनो कॅप्रोइक ऍसिड. नाउ व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ द ग्लायसिन. ग्लायसिनचं काय स्ट्रक्चर असेल बघा. ग्लायसिन विल हॅव द स्ट्रक्चर. ग्लायसिनचं स्ट्रक्चर काय असेल बघा. ग्लायसिन विल हॅव द स्ट्रक्चर NH2 डॅश CH2 dash COOH. This is the simplest alpha amino acid. And omega amino caproic acid means the CH2 dash CH2 5 times will write there, and here is the omega amino and here is the COOH, omega amino caproic acid. So glycine and omega amino caproic acid makes a nylon 2 nylon 6. त्यापासून नायलॉन 2 नायलॉन 6 हे विसरू नका. हा एक प्रकारचा इथे कोणत्या प्रकारचं पॉलिमर आहे बघा. इट इज अ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. इट इज अ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. बायोडिग्रेडेबल पॉलिमर इथे ठिकाणी आपण त्याला बोलतो. दिस इज अ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. यस. नेक्स्ट क्वेश्चन. फायर फायटर युजेस क्लॉथ्स ऑफ. फायर फायटर जे क्लॉथ्स वापरतात ते कशाचे बनलेले असतात सांगा मला. फायर फायटर्स युजेस द क्लॉथ्स ऑफ. फायर फायटर हे कशाचा क्लॉथ इथे यूज मध्ये आणतात. लेक्सान नायलॉन टेरिलिन. Firefighters are using the cloths of. क्लॉथ्स कशाचा यूज मध्ये आणला जातो सांगा मला. यस 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 यस. सय्यद, शेख, सानप, लोणकर, सुधाकर, बांगर, ढास, शेख. फर्स्ट क्लास. तर इथे ठिकाणी सांगा फायर फायटर कशाचा. एस नोमेक्स. नोमेक्सचा इथे ठिकाणी बिलकुल क्लॉथ वापरतात. फायर फायटर जे असतात नोमेक्सचा क्लॉथ इथे यूज मध्ये आणतात. एकदम फर्स्ट क्लास. पुढे स्ट्रक्चर ऑफ रिपीटिंग युनिट ऑफ नायलॉन 610 इज. नायलॉन 610चं रिपीटिंग युनिट कोणतं आहे सांगा मला. नायलॉन 610 तुम्हाला सांगितलं होतं. नायलॉन 610 इज ऑब्टेन फ्रॉम द सेबॅकॉइल क्लोराइड. आठवा सेबॅकॉइल क्लोराइड अँड हेक्सामिथिलीन डायमाइन. तर याचं रिपीटिंग युनिट कोणतं आहे. विच इज द रिपीटिंग युनिट ऑफ दिस नायलॉन 610. नायलॉन 610चं रिपीटिंग युनिट कोणतं असेल सांगा मला आता. बघा लवकर फास्ट. नायलॉन 610चं रिपीटिंग युनिट कोणतं असेल. विच इज द रिपीटिंग युनिट ऑफ द नायलॉन 610. रिपीटिंग युनिट ऑफ द नायलॉन 610. नायलॉन 610चं रिपीटिंग युनिट कोणतं असेल सांगा लवकर फास्ट. बघा लवकर. नीट व्यवस्थित बघून घ्या. गडबड करत जाऊ नका. मॉलिक्यूल लेण्याची आन्सर लेण्याची गडबड करत जाऊ नका. काही लोक खूप गडबड करतात त्यामुळे गडबडीमध्ये त्यांचं चुकून जातं आणि तिसरंच बटन दबतं कधी कधी. यस बांगर करेक्ट आन्सर देत आहे. मराठे, मिर्झा, राख, सानप, राऊत, त्यानंतर शिवाजी जोगदंड. यस. त्यानंतर खेडकर आहेत, पवार आहेत, सानप, मधुरकर, वीर, गीते, भोसले, वाघमारे, त्याचबरोबर इथे मधुरकर, पवन. यस. तर हे सर्व इथे देतात. एकदम करेक्ट ये आहे. कारण आपण लक्षात कसं आणायचं हे नायलॉन 6 आणि 10 आहे. दोन मोनोमर लक्षात आणायचे. कोणते दोन मोनोमर. NH2 आहे, CH2. दिस इज नाव 6 टाइम्स डॅश NH2. हे तर येणार आहे म्हणजे दोन नायट्रोजनच्या मध्ये CH2 6 वेळेस येणार आहे. जर दोन नायट्रोजनच्या मध्ये CH2 6 वेळेस आहे तर दोन नायट्रोजनच्या मध्ये CH2 6 वेळेस एकाच ठिकाणी ना. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून त्याचा आन्सर ये येतं. एकदम करेक्ट. एकदम फर्स्ट क्लास. चला तर पुढचं काय. मोनोमर्स युज्ड इन द PHBV पॉलिमर आर. PHBV पॉलिमर मध्ये कोणते मोनोमर वापरतात सांगा मला एकदा. PHBV साठी इथे ठिकाणी कोणते मोनोमर आपण यूज मध्ये आणतो सांगा मला. PHBV पॉलीहायड्रॉक्सी ब्युटिरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलिरेट हे त्याचं नाव आहे. आठवा पॉलीहायड्रॉक्सी को ब्युटिरेट बीटा हायड्रॉक्सी व्हॅलिरेट. PHBV बोलतो आपण त्याला. मुद्दाम तुमच्या कानावर पडते हे शब्द. खूप महत्वाची गोष्ट आहे, आठवणीत ठेवा. त्यामुळे बिलकुल निवांत बसा, शांत बसा. तुम्हाला इथे जे आन्सर सांगितले विचारले ते आन्सर देत चला आणि परफेक्टली रिवाइज करत चला. पूर्ण टॉपिक तुमचा परफेक्ट बनलेला आहे.
परफेक्ट बनलेला आहे. जरी एखादा शब्द इकडे तिकडे झाला काही लोड घेऊ नका, काही अडचण नाही. तुम्हाला इथे या ठिकाणी बिलकुल परफेक्टली बनलेला हा तुमचा टॉपिक. बिलकुल बिलकुल रिव्हिजन घेण्याचा मेन पर्पजही हा आहे की तुम्ही इथे या ठिकाणी क्लासरूम पासून दूर आहात आणि क्लासरूम पासून दूर असल्याच्या नंतर थोडं कम्युनिकेशन केल्याशिवाय तुमचे आन्सर पक्के होत नाहीत. येस, यू आर राईट, आन्सर इज सी. बघा PHBV पॉलीहायड्रॉक्सी बीटा व्हॅलिरेट, पॉलीहायड्रॉक्सी ब्युटिरेट, को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलिरेट, बरोबर आहे. तर इथे ठिकाणी याच्यामध्ये दोन मोनोमर्स आहेत. कोणते दोन मोनोमर्स आहेत याच्यामध्ये? सी आहे, बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरिक ऍसिड. बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरिक ऍसिड म्हणजे कसा? बघा CH3CH इथे OH आहे, बीटा पोझिशनला OH डॅश CH2 अँड डॅश COOH. बघा हा अल्फा कार्बन आहे आणि हा बीटा कार्बन आहे. मी जे सांगतोय ना हे तुम्हाला इथे जरी नाही आठवलं तरी तुम्हाला हे रिवाइज व्हावं म्हणून तुम्हाला सांगतोय मी, आठवणीत ठेवा. यू शुड रिमाइंड इट. तुम्हाला आठवायला मेमोराइज करायचं. बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरेट अँड सेकंड इज अ बीटा हायड्रॉक्सी व्हॅलिरेट. बीटा हायड्रॉक्सी व्हॅलिरेट मीन्स CH3 CH2CH, here is the OH, next is now the CH2 and here is the COOH. Yes, beta hydroxy, this is alpha carbon, again beta carbon. So beta hydroxy butyrate and beta hydroxy valerate are the valeric acid, butyrate not butyrate, beta hydroxy butyric acid and beta hydroxy valeric acid are the two monomers of the PHBV, polyhydroxy ब्युटिरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलिरेट इज द नेम ऑफ द पॉलिमर. मला सांगा पॉलीअमाइड आहे का पॉलिइस्टर आहे? मला एवढं सांगा एकदा. हा जो PHBV आहे हा पॉलीअमाइड आहे का पॉलिइस्टर आहे? रसाळ जॉईन झालेले आहेत, लोणकर आहेत, बिरादार आहेत. सांगा इथे PHBV हा जो पॉलिमर बनलेला आहे हा पॉलिमर पॉलीअमाइड आहे का पॉलिइस्टर आहे? एवढं सांगा मला. वेदर दिस इज अ पॉलीअमाइड और इट इज अ पॉलिइस्टर. वेदर दिस इज अ पॉलीअमाइड और पॉलिइस्टर. हा पॉलीअमाइड आहे का पॉलिइस्टर आहे? बघा लवकर फास्ट. यस, हा स्नेहल जाधव, माझं पण नाव हा यस स्नेहल जाधव. यस, पॉलिइस्टर आहे हा. बिलकुल जायभाय पॉलिइस्टर. गीते, बनकर, वीर, मस्कर, आयशा, कुरुन हे सर्वजण जॉईन झालेले आहेत. तर इथे बरोबर सगळे करेक्ट आन्सर देत आहेत. बिलकुल. तर इथे ठिकाणी PHBV हा पॉलिइस्टर आहे. इट इज अ पॉलिइस्टर. हा पॉलिइस्टर आहे PHBV हा पॉलिइस्टर आहे. त्यानंतर इथे ठिकाणी PGA आणखी एक पुढचा इथे ठिकाणी बायोडिग्रेडेबल पॉलिमर तुम्ही ऐकलेला असेल. PGA इज अनदर बायोडिग्रेडेबल पॉलिमर. PGA पॉलीग्लायकोलिक ऍसिड इट इज कॉल्ड द पॉलीग्लायकोलिक ऍसिड. आणि याचा पॉलिमोनोमर कोणता असेल? ग्लायकोलिक ऍसिड असेल तर CH2-OH dash COOH. The glycolic acid is a monomer and whenever it undergoes polymerization, then by polymerization you will get the polymerization product N molecules. We will take here dash O dash CH2 dash C double bond O dash. This is the PGA polyglycolic acid. It is also the biodegradable polymer. हा सुद्धा एक प्रकारचा बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे PGA पॉलीग्लायकोलिक ऍसिड. PGA. मला सांगा हा इथे ठिकाणी पॉलिइस्टर आहे का? यस ऑर नो. हा पॉलिइस्टर आहे का? यस ऑर नो. इथे ठिकाणी सांगा मला हा पॉलिइस्टर आहे का? वेदर दिस इज अ पॉलिइस्टर. मिटकरी अडचण येते का? रेंजची कदाचित थोडासा तुमच्याकडे प्रॉब्लेम दिसतोय. जाधव स्नेहल. यस, पॉलिइस्टर सर इट इज करेक्ट, एकदम करेक्ट. जाधव, राख, श्रीराम, करपे श्रीराम, मराठे, हंगे. यस अनवणे, त्याचबरोबर राख, लोणकर, सय्यद, गीते, खत्री. यस, तर इथे ठिकाणी हा पॉलिइस्टर आहे. हा पॉलिइस्टर आहे कारण याच्यात O आहे, पाठीमागे कुठेतरी C डबल बॉन्ड म्हणजे इस्टर ग्रुप आहे त्याच्यामध्ये PGA. आणखी एक तुम्ही ऐकलेला बायोडिग्रेडेबल मध्ये PLA. रिमाइंड करा PLA आठवा. PLA चा लॉंग फॉर्म मला इथे सांगा मला एकदा लवकर काय आहे? व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ द PLA चा लॉंग फॉर्म काय मला एवढं एकदा अगोदर लवकर सांगा. PLA चा लॉंग फॉर्म काय आहे? व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ द PLA? लॉंग फॉर्म ऑफ द PLA. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ द PLA? PLA चा लॉंग फॉर्म काय आहे? PLA नाही, PLA म्हणजे यस. इथे या ठिकाणी काही लोक गडबडीमध्ये काही लिहिते. PLA पॉलीलॅक्टिक ऍसिड बोलतो आपण त्याला. यस, पॉलीलॅक्टिक ऍसिड एकदम करेक्ट. तर याचा मोनोमर अर्थात लॅक्टिक ऍसिड असेल आणि लॅक्टिक ऍसिडचं स्ट्रक्चर तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. CH3 असतो, त्यानंतर CH असतो, इथे OH आहे अँड डॅश COOH. दिस इज द लॅक्टिक ऍसिड. याचं पॉलिमरायझेशन होईल आणि याच्या पॉलिमरायझेशनने
PLA इथे ठिकाणी तयार होईल, पॉलिलॅक्टिक ऍसिड इथे ठिकाणी आपण पाहतो. यस. नेक्स्ट वन, PCl तुम्ही कधी ऐकलेलं का बघा, चेक करा. PCl सांगा, PCl हा इथे ठिकाणी PCl चा लॉंग फॉर्म काय आहे? व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ द PCl? What is the long form of the PCl? PCl, what is the long form of the PCl? पाटोळे, yes, वीर, लोणकर, बिरादार, सानप, बनकर, राख, लड्डा, भोसले, रसाळ, आहेर. Yes, PCl, what is the long form of the PCl? PCl, PCl, what is the long form of the PCl? PCl, Deepak Krishna, what you are writing, I don't understand that one. Okay, what is the PCl? Yes, yes, PCl, yes. तांबे, लोणकर, ठोकरे, आयशा, भोसले, yes, मिर्झा, राऊत, yes, मिसळ, yes, PCl is the polyepsilon caprolactone. Problem? Okay, polyepsilon caprolactam. This is a polyepsilon caprolactam. The polyepsilon caprolactam undergoes polymerization and you will get this one. You will get this polymer. Now the structure of this will be the here we use here the 6-hydroxyhexanoic acid. Here is the 6-hydroxyhexanoic acid, CH2OH. Here is the CH2, here CH2 again. I will write here the CH2 one more, and here is the CH2 and COOH, is it? Now whenever it undergoes polymerization, then by polymerization you will get here the structure. That structure will be C double bond O. Now here is the CH2 what? How many times? 1, 2, 3, 4, 5. This is 5 times dash oxygen. This is the structure. Is it? This is the epsilon caprolactam. Now this epsilon caprolactam has one special category. It is a cyclic ester. Now there is a special name of this cyclic ester. What is the name of the special name of this cyclic ester? या सायक्लिक इस्टरचे एक स्पेशल नाव तुम्हाला सांगितले. या प्रकारचे जे सायक्लिक इस्टर आहे यांना आपण काहीतरी ठराविक नाव बोलतोय बघा. सायक्लिक इस्टरला, हे जे सायक्लिक इस्टर आहे यांना काहीतरी नाव आहे, स्पेशल नाव आहे. बघा बरं काय नाव आहे यांचं, स्पेशल नाव काय आहे सांगा. व्हॉट इज द स्पेशल नेम ऑफ दिस सायक्लिक इस्टर? या सायक्लिक इस्टरचं काहीतरी स्पेशल नाव आहे. सायक्लिक इस्टर नाही, सायक्लिक इस्टरचं नाव काय, काहीतरी स्पेशल नाव. व्हॉट इज द स्पेशल नेम ऑफ दिस सच टाइप ऑफ द सायक्लिक इस्टर? देयर इज वन नेम टू देम. व्हॉट इज नेम ऑफ, व्हॉट इज नेम ऑफ सच टाइप ऑफ द इस्टर्स? या प्रकारच्या इस्टरला ठराविक असं नाव आहे. व्हॉट इज द नेम ऑफ दिस इस्टर? या इस्टरचं नाव काय असेल? Yes, lactone. Yes, lactone, not lactum. It is a lactone. These are called the lactone. यांना आपण lactone बोलतो. Don't forget. यांना आपण lactone बोलतो. आठवणीत ठेवा. These are called the lactone. These are called what? Lactone. यांना आपण lactone बोलतो. काय नाव देतो आपण त्यांना? Lactone. These are called the lactone. Yes. Very good. यांना आपण lactone बोलतो, लक्षात ठेवा. त्यानंतर एक क्वेश्चन घेऊ आपण. चला, कॅटलिस्ट यूज आणि ते मॅन्युफॅक्चर ऑफ SBR. SBR साठी कोणता कॅटलिस्ट इथे ठिकाणी आपण यूज मध्ये आणतो सांगा मला. व्हॉट इज द कॅटलिस्ट यूज इन द SBR? SBR साठी कोणता कॅटलिस्ट यूज मध्ये आणतो सांगा मला. व्हॉट इज द कॅटलिस्ट यूज इन द SBR? SBR मध्ये कोणता कॅटलिस्ट यूज मध्ये आणतो आपण? प्लॅटिनम, निकेल, कोक, सोडियम. विच इज द कॅटलिस्ट यूज्ड इन द SBR? यस, लॅक्टोन. हा, SBR मध्ये कोणता कॅटलिस्ट यूज मध्ये आणतो? स्टायरीन ब्युटॅडाईन रबर इट इज कॉल्ड. स्टायरीन ब्युटॅडाईन रबर. दिलेल्या पैकी कोणता कॅटलिस्ट यूज मध्ये आणतो? यस, व्हेरी गुड. सोडियम इज यूज्ड ॲज अ कॅटलिस्ट. एकदम करेक्ट. राऊत, हेही बरोबर आहे तुमचं, परंतु सोडियम हा बेस्ट इथेडी यूज मध्ये आणला जातो. एकदम करेक्ट. त्यानंतर इथेडी पुढचा एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. प्लेक्झी ग्लास इज, याच्यातला प्लेक्झी ग्लास कोणता आहे आम्हाला सांगा एकदा. आणि याचं येत्या ठिकाणी प्लेक्झी ग्लास याच्यातला कोणता आहे? विच इज द प्लेक्झी ग्लास? प्लेक्झी ग्लास कोणता आहे? विच इज द प्लेक्झी ग्लास ऑफ दिस वन? याचा प्लेक्झी ग्लास कोण आहे सांगा मला एकदा लवकर, फास्ट. विच इज द प्लेक्झी ग्लास? प्लेक्झी ग्लास कोण आहे? यस, तुमच्यापैकी खूप लोक छान आन्सर देत आहेत. म्हणजे याच्यावरून लक्षात येतं की इत्या ठिकाणी तुमचा पॉलिमर हा टॉपिक लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सुद्धा खूप भारी तयार झालेला आहे. प्रिपरेशन खूप स्ट्रॉंग केलेलं आहे आपण. त्यामुळे इत्या ठिकाणी कुठल्या प्रकारची अडचण नाही. यस. प्लेक्झी ग्लास कोण आहे मला सांगा याच्यातला. विच इज द प्लेक्झी ग्लास? बी नाहीये. प्लेक्झी ग्लास कोण आहे याच्यातला सांगा मला. प्लेक्झी ग्लास कोण? यस, येला बोलतो आपण PMMA बोलतो आपण त्याला. यस, PMMA इट इज कॉल्ड. PMMA. मला सांगा बीचं नाव काय आहे सांगा मला एकदा. बीचं नाव, बी तर आपला आन्सर नाही आहे समजा, परंतु बीचं नाव काय सांगा. व्हॉट इज द नेम ऑफ द बी
ऑप्शन बी. ऑप्शन बी चं नाव काय असेल सांगा मला लवकर फास्ट. व्हॉट इज द नेम ऑफ द ऑप्शन बी. ऑप्शन बी चं नाव काय असेल सांगा मला एकदा. हा, वन ऑफ दिस. ठोंबरे बोलतो ऋषिकेश, वन ऑफ दिस बोलतोय. अरे बेटा लक्ष दे, लक्ष दे, अभ्यास कर बेटा. यस यस, सांगा मला या बी ऑप्शनचं नाव काय. व्हॉट इज द नेम ऑफ दिस बी ऑप्शन. व्हॉट इज द नेम ऑफ दिस बी ऑप्शन. यस 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 यस, छान 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 छान. पॉलिस्टायरीन सय्यद, त्याचबरोबर शेख, त्याचबरोबर मार्कड, पाळोदे या लोकांनी बरोबर आन्सर सांगतायत. त्याला आपण इथे ठिकाणी बोलतो पॉलिस्टायरीन. इट इज कॉल्ड द पॉलिस्टायरीन. त्याला आपण पॉलिस्टायरीन इथे ठिकाणी बोलतो. आपण एक आणखी दुसरा एक मोनोमर इथे ऐकलेला असेल. हा, आणखी एक मोनोमर तुम्ही ऐकलेला असेल बघा. एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, तो क्वेश्चन अगोदर हँडल करा, मग पुढचं बोलतो मी. अगोदर हा क्वेश्चन हँडल करा, सांगा मला याचा आन्सर काय आहे. खूप छान क्वेश्चन आहे, तुमच्या नोट्स मधलाच इथे ठिकाणी हा क्वेश्चन बघून घ्या व्यवस्थित एकदा. मॅच लिस्ट 1 with list 2. लिस्ट 1 is of the polymers, लिस्ट 2 is of the monomers and choose the correct answer. याच्यातला करेक्ट आन्सर कोणता आहे. अनुजा चिपाडे, कदाचित रेंजचा प्रॉब्लेम असावा. चला बघा लवकर फास्ट. यांच्यामध्ये जे मॉलिक्यूल दिलेले, यांच्यामध्ये मॅच द पेअर्स दिले तुम्हाला, त्यांच्यातला आन्सर कोणता असेल सांगा मला लवकर फास्ट. व्हॉट इज द मॅचिंग पेअर. एकदम करेक्ट, एकदम करेक्ट, यू आर राईट. वा छान. तर आन्सर इज ए. म्हणजे इथे या ठिकाणी पॅन पॉलीॲक्रिलोनायट्राइल इज अ पॅन. दिस इज अ ॲक्रिलोनायट्राइल इज अ मोनोमर. नॅचरल रबर इज द आयसोप्रीन. करेक्ट. नायलॉन 6 इज द एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टन. पीव्हीसी इज द क्लोरोइथिन. एकदम करेक्ट, एकदम करेक्ट, फर्स्ट क्लास, उत्तम, छान आन्सर देत आहे. म्हणजे यावरनं समजतं की तुम्ही खूप छान प्रिपरेशन इथे करताय आणि रिस्पॉन्स खूप फास्ट देताय तुम्ही. चला आणखी एक असाच एक क्वेश्चन दिलेत मला. मॅच लिस्ट 1 with लिस्ट 2 and select the correct answer using the codes given below. लिस्ट 1 मोनोमर दिलेला आहे, लिस्ट 2 हा पॉलिमर दिलेला आहे. सांगा मला यांच्यापासून इथे ठिकाणी याचा आन्सर काय येऊ शकतो. व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस वन. याचा आन्सर काय असेल सांगा मला लवकर फास्ट. व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस. याचा आन्सर काय असेल. व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस. याचा आन्सर काय असू शकतं सांगा मला. हा, यस यस यस. बऱ्याच लोकांनी करेक्ट आन्सर सांगितले, परंतु काही लोक इथे ठिकाणी चुकीचा आन्सर सांगतात कदाचित. यस 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 यस. हा बघा, हेक्सामिथिलीन डायमाइन. जर मी हेक्सामिथिलीन डायमाइनचा विचार केला, फिनॉलचा विचार केला, थॅलिक ऍसिडचा विचार केला तर, आणि टेरेप्थॅलिक ऍसिडचा जर विचार केला तर मला इथे लक्षात आणावं लागेल इथे या ठिकाणी एकचा आन्सर. हेक्सामिथिलीन डायमाइन कुठे वापरतो आपण. नायलॉन मध्ये वापरतो. इट इज युज्ड इन द नायलॉन. फिनॉल इज युज्ड इन द बॅकेलाइट. फिनॉल हा बॅकेलाइट मध्ये इथे ठिकाणी यूज मध्ये आणू शकतो मी. फिनॉल इज युज्ड इन द बॅकेलाइट. थॅलिक ऍसिड इज युज्ड इन द डॅक्रॉन. डॅक्रॉन मीन्स अ टेरिलिन. USA मध्ये त्याला डॅक्रॉन बोलतात. आणि टेरेप्थॅलिक ऍसिड मेलामाइन मध्ये तर नाही. टेरेप्थॅलिक ऍसिड इज युज्ड इन द ग्लिप्टल. टेरेप्थॅलिक ऍसिड हा ग्लिप्टल मध्ये इथे ठिकाणी यूज मध्ये आणतो आपण. एकदम करेक्ट. तर आन्सर याचा इथे ठिकाणी बी सेकंड राहील. एकदम करेक्ट, बी सेकंड इथे ठिकाणी त्याचा आन्सर राहील. ओके. नाव अनदर. हा एक पॉलिमर बद्दल इथे ठिकाणी बोलत होतो तुम्हाला मी, जो आता इथे ठिकाणी आलेला होता. मला सांगा ग्लिप्टल. ग्लिप्टलचे मोनोमर्स कोणते आहेत. व्हॉट आर द मोनोमर्स ऑफ द ग्लिप्टल. ग्लिप्टल हा एक पॉलिमर आहे, आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. व्हॉट आर द मोनोमर्स ऑफ दिस ग्लिप्टल. ग्लिप्टलचे मोनोमर्स कोणते आहेत. व्हॉट आर द मोनोमर्स ऑफ द ग्लिप्टल. ग्लिप्टलचे मोनोमर्स इथे ठिकाणी कोणते आहेत मला सांगा एकदा. ग्लिप्टलचे मोनोमर्स कोणते इथे ठिकाणी आहेत. व्हॉट आर द मोनोमर्स ऑफ द ग्लिप्टल. ग्लिप्टलचे मोनोमर्स कोणते आहेत. व्हॉट आर द मोनोमर्स ऑफ द ग्लिप्टल. ग्लिप्टलचे मोनोमर्स कोणते अवेलेबल असं सांगा मला एकदा लवकर फास्ट. ग्लिप्टल ज्याचा वापर इथे ठिकाणी आपण पेंटचा वापर करण्यासाठी वापर करतो याचा. यस, पेंट मध्ये ग्लिप्टलचा वापर करतो. तो ग्लिप्टल इज अ पॉलिमर. व्हॉट आर द मोनोमर्स ऑफ दिस. याचे मोनोमर्स कोणते आहेत. युरिया तर नाहीये. युरिया फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर अलग आहे. युरिया आणि फॉर्मॅल्डिहाइड यांचा पॉलिमर तयार होतो. हा, युरिया तर नाहीये. यस 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 यस. आंबेकर, छान, व्हेरी गुड. तर इथे ठिकाणी याचे दोन आहेत. इथिलीन ग्लायकॉल एक आहे. इथिलीन ग्लायकॉल CH2OH. here is another CH2OH. now next is the plus is the terephthalic acid. Another is the terephthalic acid.
COOH, and here is again the COOH. Terephthalic acid and ethylene glycol are the two monomers of the ग्लिप्टल. तर ग्लिप्टलचे दोन मोनोमर्स आपल्याला दिसून येतील. ओके, तर खूप तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी खूप छान आन्सर दिलेले आहेत आणि मेजॉरिटी लोकांचा पॉलिमर हा चॅप्टर खूप छान तयार झालेला आहे. खूप छान. तर इथे या ठिकाणी या प्रकारे इथे या ठिकाणी हा पॉलिमर पूर्ण टॉपिक आपण रिवाइज करतोय. काल थोडीशी अडचण आली होती, परंतु आज आपण इथे अतिशय स्मूथली पूर्ण लेक्चर कव्हर केलेलं आहे. खूप छान. इथे या ठिकाणी यस यस यस, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, छान छान छान. यस, आजच्या सेशन बद्दल इथे या ठिकाणी सांगा मला, कशा प्रकारे रिव्हिजन झाली एकदा मला सांगा लवकर फास्ट. रिव्हिजन कशी झाली एकदा सांगा मला लवकर फास्ट. रिव्हिजन कशी झालेली आहे सांगा लवकर फास्ट. जादवर सॅनिटायझर पाठवते, आमच्याकडे आहे जादवर सॅनिटायझर, चिंता करू नको. हा, रिव्हिजन झाली का व्यवस्थित एकदा सांगा मला, म्हणजे इथे या ठिकाणी मला सेशन इथे कन्क्लूड करता येईल. एंड करायचं. हा, तर इथे या ठिकाणी यस 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 यस. हा, यस यस, खतरनाक. थँक्यू 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 थँक्यू. सर्वजण इथे या ठिकाणी तुम्ही ऍक्टिव्ह आहात, त्यामुळे इथे या ठिकाणी मला तेवढीच एनर्जी मिळते. फंटास्टिक. थँक्यू थँक्यू सर्वजण, सर्वांचे छान आन्सर्स आहेत. तर मला असं वाटतं स्टेट्स ऑफ मॅटरवरती रिव्हिजन घ्यायची आहे का याच्या लाईव्हवर सांगा मला एकदा लवकर फास्ट. स्टेट्स ऑफ मॅटरवरती उद्याच्याला 7 वाजता रिव्हिजन घ्यायची का? स्टेट्स ऑफ मॅटरवरती रिव्हिजन इथे या ठिकाणी घ्यायची आहे का? स्टेट्स ऑफ मॅटरवरती रिव्हिजन घ्यायची आहे का? एकदा इथे या ठिकाणी यस म्हटले तर इथे या ठिकाणी आपण पुढे कंटिन्यू करू. स्टेट्स ऑफ मॅटर बघा लवकर फास्ट. स्टेट्स ऑफ मॅटरवरती आपल्याला इथे रिव्हिजन द्यायची आहे का उद्याच्याला? तर जर रिव्हिजन जर द्यायची असेल तर तुम्ही अगोदर रीड करून या, व्यवस्थित रीड केलेलं असेल तुम्ही, आणि मग इथे या ठिकाणी आपण इथे बिलकुल रिवाइज करू. हा पूर्ण स्टेट्स ऑफ मॅटर रिवाइज करू. कदाचित 2 लेक्चर लागतील त्याला. आज इथे या ठिकाणी कोणवार? बुधवार आहे, मंगळवार आहे आज, वेन्सडे आज, बुधवार आहे. त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवसामध्ये आपण पूर्ण करू शक्यतो इथे या ठिकाणी. हा, यस 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 यस, थँक्यू. तर सर्वांना गुड नाईट.